नमस्कार मित्रांनो, आज आपण आठवीच्याच पुस्तकातील अपठित म्हणून असलेल्या 33 पानावरील श्लोकावरील तिसरा श्लोक पाहतोय. आपल्या पुढे पुस्तक नसेल म्हणून मी हा श्लोकच आपल्या पुढे ठेवतोय. श्लोक मोठा आहे आणि तृतीयेचा आहे, त्यामुळे तृतीय शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही नीट समजावून घ्या. काल आपण जो श्लोक ऐकलात त्याला आपण खूपच छान प्रतिसाद दिलात. तसंच या श्लोकाबद्दलही आपण ऐकून प्रतिसाद द्यावा ही विनंती. पहिला शब्द आहे बघा, दरिद्रता. दरिद्रता म्हणजे दारिद्र्यच नव्हे तर गरिबी. दरिद्रता हा गरिबीसाठी वापरलेला शब्द आहे. आणि धीरतया हा तृतीयेचा शब्द आहे. धीरता, वीरता असे ते शब्द आहेत. आणि विराजते म्हणजे शोभून दिसते. म्हणजे गरिबी असली तरी धीराने, संयमाने, आपल्या वागण्याने ती शोभून दिसते. दरिद्री माणूस असला म्हणजेच गरीब माणूस असला तरी लाचारीने जगू नये, स्वाभिमानाने जगावं. त्याच्या शब्दामध्ये आत्मविश्वास असावा, भले जरी त्याच्याकडे 4 पैसे नसले तरीही. हा या पहिल्या ओळीचा अर्थ आहे. बघा बरं, दरिद्रता धीरतया विराजते, शोभून दिसते, अधिक खुलून दिसते, असं विराजते या शब्दाचा अर्थ आहे. तर दुसरी ओळ बघा, कुभोजनम. आता कुभोजन म्हणजे वाईट असं नव्हे, तर आपल्या घरात सकाळचं राहिलेलं संध्याकाळी किंवा रात्रीचं राहिलेलं सकाळी असं जे शिळं अन्न असतं की नाही, त्याच्यासाठी कुभोजनम म्हटलंय. आणि कुभोजनम च उष्णतया असे 2 शब्द संधीचे आहेत तिथे. बघा, च आहे आणि मग उष्णतया म्हणजे उष्णतेने विराजते. आपल्या लक्षात येईल उष्णता म्हणजे काय, तर कालचं राहिलेलं अन्न आपण गरम करून घेतलं तर ते चांगलं. विराजते म्हणजे शोभतं असं नव्हे, तर ते आरोग्याला चांगलं आहे. आपण नाही का रात्रीचा राहिलेला भात सकाळी फोडणीला टाकतो, चवही येते आणि ते चांगलंही होतं आरोग्याच्या दृष्टीने. तर तिसरी ओळ बघा, कुरूपता. कुरूपता याचा अर्थ सामान्यपणाने सौंदर्य असलेली माणसं, ज्यांना आपण सौंदर्यवती म्हणतो ते नव्हे, तर सामान्य माणसं. कुणी वर्णाने काळा आहे, कुणी दिसण्यात सामान्य आहे, कुणाच्या चेहऱ्यामध्ये काही व्यंग आहे, अशाला कुरूपता म्हणतात. पण ही कुरूपता जरी असली तरी शील गुणेनं, चारित्र्याने, सभ्यतेने, चांगल्या गुणांच्या वागण्याने ती शोभून दिसते, त्यांना मान मरावत मिळतंय. आणि शेवटची वेळ आहे कुवस्त्रता. कुवस्त्र म्हणजे वाईट वस्त्र नव्हे, तर मळलेले. आपण म्हणतो ना, कालचे कपडे आत घातले तर ते एक प्रकारचे दूषित होतात, म्हणून ते मळलेले कपडे. पण ते शुभ्रतया म्हणजे पांढरेच नव्हे, तर स्वच्छ केले की ते शोभून दिसतात, असा हा या श्लोकाचा अर्थ आहे. तृतीयेचे शब्द बघा, धीरता धीरतया म्हणजे कसं, माला मालया, तसं उष्णता उष्णतया. आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत. आणि शील गुणेनं हा आकारांत, शील गुण हा आकारांत शब्द असल्यामुळे तृतीय गुणेनं. आणि शुभ्रता हा परत आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून शुभ्रतया विराजते, शोभून दिसते, असा हा श्लोक आहे. तृतीयेचा श्लोक आहे. अर्थाला फार मोठा गहन असा आहे. वागण्यामध्ये माणसाने कसं वागावं ते सांगण्यासंबंधाने हा श्लोक आहे. आपण तो पाठ करा, समजून घ्या आणि याचा अर्थही चांगल्या तऱ्हेने मनात रुजू द्या. धन्यवाद.